ए शुभू, शुभू कुठे आहेस तू? शुभू कुठे आहे? शुभू काय झालं? सकाळी सकाळी काय अर्जंट काम होतं काय? त्याचं काय ना, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. येतोस का बाहेर प्लीज? चला की. शुभू ये. शुभू, आपण कुठेतरी मस्त नाश्ता करायला जाऊया. नाश्ता? बेस्ट. कुठं जायचं नुसतं सांगा. सगळ्यांपासून दूर कुठेतरी जाऊया, जिथे कोणीच नसेल, फक्त तू आणि मी. छान हॉटेलमध्ये जाऊ, नाश्ता करू, तुला आवडते तशी कॉफी पिऊ. चालतंय, चला. सॉरी, लागलं का? मुद्दाम धक्का मारलास? अगं, मुद्दाम कशाला धक्का मारेन मी? चुकून झालं. बरं, पण सिटी छान राखण करतेस ना शुभूच्या घराची. अशीच करत राहा, कोणालाही आत जाऊ देऊ नकोस. ए, राखणदार नाही मी, मालकी नाही या घरची. आणि शुभूची पण होणारी मालकी नाही मी, कळला? बरं ठीक आहे, तुला काय हवंय ना ते समज तू. आम्हाला ना जरा उशीर होतोय, आम्ही येतो. बाय शुभू, चल. बसू? हा मॅडम, बसताना पॅरलर तेवढं हळू पाय ठेवा. शुभू, तू माझ्या काळजीने बोलतोयस की या बाईकच्या? मॅडम, तुमची काळजी तर आहेच हो, पण बाईकची काळजी जरा जास्तच आहे. काय? माझ्यापेक्षा जास्त काळजी बाईकची आहे? तसं नाही मॅडम, नोकरी लागल्यावर पहिली काय गोष्ट घेतली असेल तर ती गाडी होती, त्यामुळे जरा जीव आहे माझा त्याच्यात. ठीक आहे, पण एवढंच प्रेम बाईकवर बसणाऱ्या माणसांवर पण केलंस ना तर जरा बरं होईल. अहो, त्या माणसांसाठी जीव द्यायला बी तयार असतोय मी. चला. शुभू, खरंच खूप प्रेमळ आहेस तू. कोणी पटकन प्रेम करेल रे तुझ्यावर. जगातली सगळ्यात सुंदर आणि श्रीमंत मुलगी सुद्धा प्रेमात पडेल तुझ्या. चल जायचं? चला. शुभू, चल. चल. एक संधी भेटू दे मला. या श्रावणीला मी तिची जागा दाखवूनच देईन. मॅडम, अहो तुम्ही असं अचानक घरला का आलेला आणि ते सगळं काय होतं? काय होतं म्हणजे? काल ती स्वीटी कशी वागली तुझ्याशी, मला नाही आवडलं ती. शुभू, मित्र आहेस तू माझा. नाही, कदाचित चुकीचंही वागले असेल मी आज, पण मला तुझ्याशी कोणी असं वागलेलं नाही आवडत. नाही मॅडम, तुम्ही चुकीचं वागलेलाच नाही सा. तिची चांगलं वागून चालतच नाही, ती जरा उलट्या डोसक्याचीच आहे. मग काय, पण त्याची बाहेर का उभी होती? मॅडम, तिचं जाऊ द्या, मला तुम्हाला एक आयडिया सांगायची होती. साहेबांच्या डोळ्यावर अलकनंदा मॅडमांची जी खोटेपणाची पट्टी आहे ना, ती खोलायची आयडिया. पण कशी? हे बघा, आपण ज्या माणसावर सतत असतोय त्यांचे चांगले वाईट गुण आपल्याला कळतात, बरोबर? आता विचार करा, तुम्ही साहेबांच्या बरोबर पूर्ण वेळ असाल तर तुमच्यातला बॉन्ड किती भारी होईल. नेहमी काय होत आले मॅडम, तुम्ही साहेबांपासून लांब पळत राहिले, त्यामुळं तुम्ही त्यांच्या बरोबर कधी नव्हताच, त्यामुळे तुमच्यातला चांगुलपणा त्यासनी कधी कळलाच नाही. आणि जी आपली बाकीची कामं आहेत, शिरीष घाणेकर आपला तोपर्यंत सापडलेले असतील आणि आईंची पण माहिती मिळेल त्यानंतर आपल्याला, ही सगळी कामं होईपर्यंत तुमच्यातला आणि साहेबांचा बॉन्ड चांगला करायला पाहिजे. आयडिया चांगली आहे, पण कसं हे शक्य आहे? मॅडम, सगळं शक्य आहे. तुम्ही साहेबांसोबत 24 तास राहणार, हा माझा शब्द आहे. पण आयडिया काय? मॅडम, ही जी आयडिया माझ्या डोक्यात आली ना, ती कोण विचार बी नाही करू शकणार. तुम्हासने आणि साहेबासने एकत्र राहण्याची आयडिया, ही तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात असणार आहे. तयार व्हा मॅडम. शुभू, अरे कोड्यात काय बोलतोय? सरळ सरळ सांग ना काय ते. हे बघा, तुम्हाला आजपासून साहेबांच्या कामामध्ये इन व्हायला लागेल. इन? काय बोलतोयस? ही आयडिया बाबांच्या कानावर जरी गेली ना तर ते मला घरात ना आउट करतील. मॅडम, साहेबांच्या कामामध्ये तुम्हाला इन कसं करायचं ही जबाबदारी माझी, ठीक आहे? नक्की? नक्की. मग चांगली आयडिया. हां,
एकदा का तुम्ही पार्टीच्या कामामध्ये इन झालात की तुम्ही 24 तास साहेबांच्या बरोबर असणार आणि त्याच्यानंतर आणि मग मग त्याच्या पुढचं मी सांगते तुला. मग काय होईल, बाबा जिथे जिथे जातील तिथे तिथे मी फाईल घेऊन त्यांच्या बरोबर जाईल, त्यांचे सगळे प्रोटोकॉल जपील. बरोबर. ते कुठल्या महत्वाच्या मीटिंगमध्ये असतील ना, तर मी हळूच त्यांच्या कानात जाऊन महत्वाचे अपडेट्स पण देईन. हा, मग ते म्हणतील श्रावणी बाळा व्हेरी गुड. ते माझ्याकडे बघून स्माईल पण करतील. करेक्ट. आणि ना शुभू, त्यांच्या सगळ्या वेळा म्हणजे दौऱ्याच्या, मीटिंग्सच्या, प्रचाराच्या सगळ्या मी एकदम नीट हँडल करीन. आणि मग येता जाता रस्त्यात आमच्या गप्पा चर्चा ह्या पण होतील ना. बरोबर मॅडम. आणि शुभू, मी ना त्यांच्या जेवणाच्या पण नीट वेळा पाळणार आहे. काही लक्षच देत नाही अरे ते. दिवसाच्या शेवटी ते मला विचारतील, काय श्रावणी बाळा उद्याचं काय शेड्यूल. मी त्यांना सांगेन, तुम्ही फक्त जनसेवेकडे लक्ष द्या, बाकी कामाचा ताट मी घेईन. श्रावणी आहे तर लोड घ्यायचा नाही. हे आवडले आपल्याला. शुभू, मी असं काम करीन ना की ते बाकी सगळ्यांची सुट्टीच करून टाकतील. हे आवडलेलं नाही आपल्याला. का? म्हणजे मलाच तुम्ही घरी बसवणार होय. पण ठीक आहे, साहेबांच्या नजरेत जर तुम्ही हिरो होणार असेल आणि त्यासाठी मी घरी बसणार असेल तर काय हरकत आहे. चला, ऑल द बेस्ट मॅडम. ए झंप्या, किती नौटंकी करशील रे. थांब इकडेच. बरं मला सांगा, कशी वाटली आयडिया? आयडिया तर एक नंबर आहे, पण जरा उशीरच केलास तू ही आयडिया द्यायला. मग आता कशाला वाट बघताय? चला, आजच इंटरव्ह्यू, आजच जॉईनिंग लेटर. चला. ए थांब. नाही म्हणजे तू हे जे काही स्वप्न मला दाखवलंयस ते जगायला मला आवडेलच. म्हणजे उद्या जर मला कोणी असं म्हणालं ना की 24 तास बाबांच्या मागे पुढे करायचं, तर ते मी आनंदाने करीन. पण बाबांचं काय? पण त्यांचं काय? अरे काय म्हणजे काय, बाबा मला त्यांच्या सावलीलाही उभं करत नाही. नोकरीवर वगैरे ठेवणं तर लांबच राहील. त्यांना आपलं असंच वाटतं की मी खूप बावळट, मूर्ख, बेअक्कल मुलगी जाईल तिथे फक्त गोंधळ घालते मी, मला काही चांगलं करता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचा ना आत्यावर विश्वास आहे. ती म्हणेल तेच ते करतात. मला वाटते आपण असं काही केलं ना तर होतच मॅडम. नव्हतं. हे सगळं काय बोलायला लागलाय? तुम्ही सगळ्यात हुशार मुलगी आहात. अहो, तुम्ही आईच्या आणि वडिलांच्या प्रेमाशिवाय वाढलाय, तरी बी तुमच्यात माणुसकी आहे, ममता आहे, आपुलकी आहे. अहो, तुम्ही एवढ्या निर्मळ आहात ना, अहंकार तुमच्या आसपास बी फिरकत नाही. तुमच्या चांगुलपणामुळं वाईट माणसांची नेहमी हार होत आली आहे. तुम्ही जर मनात आणलं ना, जगातलं कोणतं बी काम करू शकताय. शुभू, तू म्हणतोयस तितकी खरंच मी चांगली आहे? हो. शुभ श्रावणी